नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या सोशल मीडियावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक चुकीच्या बातम्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत आणि यामुळे वारंवार लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिना जो आहे तर याचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल अशा अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत यूट्यूब चॅनल असेल, व्हॉट्सअप असेल तर यावरती विचारत आहेत की तर सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूबवरती आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची सुरुवात झालेली आहे असे देखील व्हिडिओज व्हायरल होत आहेत। हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, त्याचबरोबर मागील महिन्याचे हप्ते आता एकत्रित मिळणार आहेत आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा आज आदित्य तटकरे यांनी केलेली आहे असे व्हिडिओज लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेलीच नाही। तर लक्षात घ्या, आपण सांगतच आहोत की नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सगळ्यात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR आहे तो सर्वप्रथम येईल आणि त्याच्यानंतर सध्या 3 तारखेनंतर, कारण का 3 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये आता तरी शक्यता लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे। तर अगोदर हप्ता येत असेल तर आनंदाचीच बातमी आहे, पण तशी घोषणा होणे गरजेचं आहे। सध्या आचारसंहितेचा विचार केला तर जो लाभ आहे तो जास्तीत जास्त शक्यता आचारसंहिता 3 तारखेपर्यंत चालणार आहे आणि त्याच्यानंतर जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळून जाणार आहे। डिसेंबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार नसून फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि यासाठी सगळ्यांना माहितीच आहे KYC करण्याची गरज नाही आहे। म्हणजे KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे आणि याचबरोबर KYC 31 तारखेपर्यंत आहे, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही KYC करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या घोषणेसाठी सगळ्यात प्रथम GR यावा लागतो, त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण या प्रोसेससाठी 5 ते 6 दिवस लागतात। त्यामुळे आत्ताची कंडिशन लक्षात घेता साधारणतः हप्ते वितरणाची घोषणा डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।